हे पा बोर पण शेंगायला हे खाणं पण चालू झालं इकडं. गोडे एक टकर एका जागा ठाणे ढोरायला जातात ना. पाव देते शेंगा खायचं का बोर खाती काय खायचं तुला? कोणती? तर चला आता मी दिवे लावून घेते. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि दिवाबत्ती करायची आहे. हे बघा आमचं देवघर. गणपतीच्या वेळेस जे कळस मांडतो ना आपण, त्याला हे कोंब आलेला होता बघा. आलेला आहे लाडू क्लासवरून आणि आले आले लगेच फ्रीज उघडायचं, खायचं, काहीतरी पाहायचं आहे ना. काय मी श्री म्हणून स्वयंपाक करत आहे नाही मटकी काकू तुझीच वाट बघत होती. श्री का पण नाही आला अजून स्वयंपाक करायचा मला. हा ए काय मदत करायला आला नाही म्हणते. माझा आणि श्रीचा टाइम एकच असतो. जेव्हा पण मी स्वयंपाकाला लागते तेव्हा श्री श्री आज आटकत होती माझ्या. हे पण हरभऱ्याची भाजी. वल्ली भाजी खूप छान लागते. ताजी ताजी भाजी तोडून आणलेली आहे. तोडून नाही खुडून आणली. मला काय एवढं माहित नाही ते वावरातलं काय. कोणाकोणाला आवडते हे पात्याला जे खायचं असतं ते त्याच्या हातानेच करून खातो. आता मटकी खायची. बस 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 बस. भाजी पोळी तर पाहिजेच नाही. भात पोहे असं वरचं वरचंच. खालचं खड्डून खाऊ. बोलाल ते एवढं. इकडे स्वयंपाकाचा कटाळा आलेला आहे पण नावीलाच करावंच लागते. रोज रोज स्वयंपाकाचा कंटाळा येतो. हॉलमध्ये येऊन पीठ भिजवलं. काही नाही. आज आम्ही बनवायलो भेंडीची मसाला भाजी. अगोदर तेल टाकून भेंडी फ्राय करून घ्यायची. आणि त्याच्यासाठी शेंगदाणे, खोबरं, लसूण, टोमॅटो, कांदा, अद्रक, कोथिंबीर सगळं मिक्सरमधून काढून घ्यायचं वेगवेगळं. तर कशी रेसिपी आहे ती पुढे बघा. खोबरं लसूण काढून घेतलेलं आहे आणि इकडं टमाटर, कोथिंबीर आणि कांदा बारीक करून घ्यायचा आहे. टाकलं. भेंडी फ्राय व्हायली आहे तिकडं. भेंडी खायची का? भेंडी भेंडी खायची. भाता खायचा. अजून 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 हे पाय याच्यात चटणी, हळद आणि मसाला या खोबऱ्याच्या वाटणामध्ये टाकून या भेंडीमध्ये भरायचा. इकडे जिरं मोहरी टाकलेली आहे. पातळ करायचं म्हणजे भरणार नाही.
चटणी आणि ते हळद टाकलेली आहे. आता खोबरं, लसूण एक तास दळते ना कोरडं हिरवी मिरची, कांदा आणि टमाट्याचं वाटण टाकल्यानंतर ते पण चांगलं करून म्हणजे तेल सुटूस तर भाजायचं. हाय हॅलो नमस्कार, मी जया तुमचे स्वागत करते माझ्या नवीन एका मराठी ब्लॉग चॅनलवरती. तर पहा संध्याकाळचा स्वयंपाक चालू होता. पोळ्या भात झालेला होता इकडं आणि आम्हाला करायची होती मसाल्याची भेंडी रस्स्याची. तर खोबरं, लसूण, शेंगदाणे आणि टमाटर, कांदा त्याचे सगळे बारीक पेस्ट करून घेतलं वेगवेगळे. त्यानंतर ते चांगलं कढईमध्ये परतू द्यायचं तेल सुटेपर्यंत. त्याला हलवत राहायचं म्हणजे ते खाली तुडायला लागणार नाही. इकडे भाताची पण शिट्टी झालेली होती, पोळ्या पण झालेल्या होत्या आणि आता चालू होती भाजी करणं. एवढेच मसाला टाकायचा त्याच्यात. इकडं आय 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 यार घे. तर पाणी झाली आपली भेंडी अशी. कशी वाटली भेंडीची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आम्हाला. आणि हा आहे बुधवारचा सकाळचा चहा पाण्याचा व्हिडिओ. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा नवीन ब्लॉगमध्ये.